जय शिवराय मित्रांनो, आज पावसामुळे एवढा वैताग आला होता ना खरंच. अरे आता 5 महिने झाले तरी जायचं नाव नाही आणि इथे उभा होतो तेवढ्याच गाड्या पण हल्ल्या. आपली गाडी पुढे घेण्यासाठी पावसातून पळत पळत गेलो, कारण रिक्षा पुढे नाही घेतली तर मागच्या गाड्या आपल्या पुढे जातील. रिक्षा पुढे घेऊन झाल्यावर परत तिथेच गप्पा गोष्टी करत उभा होतो. नंतर आपल्या रिक्षाला जे पडदे लागले आहेत त्यातली एक टाय तुटली होती, त्यामुळे पाणी आत जात होतं, म्हणून नवीन टाय लावत होतो. नंतर आपली गाडी 1 नंबरला आली होती. मग आपल्याला लगेच भाडा पण लागला आणि इथून सीएनजी पंप पण जवळच होता. तर बोललो आलोय तर सीएनजी पण टाकून घेतो. तसं पण गाडीत सीएनजी संपलाच होता. मग गाडीमध्ये सीएनजी फुल करून घेतला. सीएनजी भरून झाल्यावर निघालो परत स्टँड कडे जाण्यासाठी. आणि हे खड्डे किती पण वाचवायचा प्रयत्न करा, कोणता ना कोणता टायर जोरात आपटतो. नंतर एक आपल्याला बिस्किट घेतला. पॅकेट फोडल्यावर लगेच बिस्किट गायब. तसं खाण्यामध्ये सर्वच इथे सुकापाटील आहेत. नंतर आपल्या गाडीत भाडा बसला होता, पण या ट्रॅफिक मुळे पुढेच जाता येत नव्हतं. पण माझ्या मागच्या गाड्या भाडा घेऊन जात होत्या, पण आपल्याला चान्सच नव्हता पुढे जाण्याचा. नंतर संध्याकाळी आपण घरी आलो. बाहेरचं वातावरण बघा, पावसामुळे किती मस्त वाटत होतं. आणि इथे मम्मीने आपल्याला बोंबील फ्राय करायला ठेवले होते. तोपर्यंत आपण कालूला भात दिला. नंतर कपडे बदलून फ्रेश झालो. इथे मम्मी आपल्याला जेवायला वाढत होती. भात, कोलंबीचा रसा, त्यासोबत बोंबील. मी तर आता बसतोय जेवायला. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.